नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत पैशाची व्याख्या, तसेच पैशाची उत्क्रांती ही कशा प्रकारे झाली त्याचा अभ्यास आपण आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी मागील तासिकेमध्ये आपण पैसा म्हणजे काय हे अभ्यासलं. तसेच सुरुवातीच्या कालावधीमध्ये जी वस्तुविनिमय पद्धती होती त्या वस्तुविनिमय पद्धतीमध्ये कुठल्या अडचणी होत्या त्या अडचणींचा अभ्यास आपण मागील तासिकेमध्ये केलेला आहे. तर आज आपण पैसा म्हणजे काय, अर्थशास्त्रीयदृष्ट्या पैशाची नेमकी व्याख्या काय त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण प्राध्यापक राउतर या अर्थशास्त्रज्ञांची व्याख्या अभ्यासणार आहोत. प्राध्यापक राउतर यांनी असे म्हटले आहे की जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर ती वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. आता या व्याख्येमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते. हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, विनिमय माध्यम. विनिमय म्हणजे एका वस्तूच्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू घेणे, म्हणजे आपण एक वस्तूच्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू सहजपणे ती घेऊ शकतो आणि ती सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते. म्हणजेच जसं आपण आपल्या देशाचे चलन पाहतो की आपल्या देशामध्ये आपण एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जरी गेलो तरी आपलं चलन त्या राज्यामध्ये चालतं, म्हणजेच ते सर्वसाधारणपणे स्वीकार्य आहे. कुठलाही व्यक्ती, आपल्या देशामधली कुठलाही व्यक्ती असा म्हणणार नाही की मला हे चलन चालत नाही, असं होऊ शकत नाही. कारण ते सर्वसाधारणपणे स्वीकार्य आहे, सर्व व्यक्तींनी ते स्वीकार्य केलेलं आहे. म्हणून जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून, हा शब्द महत्त्वाचा आहे. विनिमय माध्यम म्हणजेच एका वस्तूच्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू घेऊ शकणे किंवा कुठल्याही वस्तूची खरेदी विक्री करू शकणे, यासाठी जे विनिमय माध्यम म्हणून ती सर्वसाधारणपणे स्वीकार्य आहे अशी कुठलीही वस्तू पैसा म्हणून ग्राह्य धरल्या जाते. त्याचबरोबर ती जी वस्तू आहे ती मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते. आता मूल्यमापनाची म्हणजे काय, तर आता आपण मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असेल, समजा टी व्ही खरेदी करायची असेल, तर टी व्हीचे मूल्य किती आहे याचे आपण त्या माध्यमाच्या विनिमय माध्यम म्हणून जी काही वस्तू आपण स्वीकारली असेल त्याच्या माध्यमातून आपण त्याचं मूल्य काढू शकलो पाहिजे. जसं आपण टी व्हीचं मूल्य सांगू शकतो की या टी व्हीची किंमत 10,000 असेल, 5,000 असेल, म्हणजेच त्या टी व्हीची किंमत म्हणजेच वस्तूची किंमत, कुठल्याही वस्तूची किंमत आपण त्या जे विनिमय माध्यम म्हणून आपण ती वस्तू ग्राह्य धरलेली आहे त्या माध्यमातून आपण ती वस्तूची किंमत काढू शकलो पाहिजे. अशी कुठलीही वस्तू विनिमय माध्यम म्हणून स्वीकारल्या जाते. तसेच त्या वस्तूमध्ये मूल्यसंचयनाचे जे गुण आहे ते मूल्यसंचयनाचे गुणधर्म त्या वस्तूमध्ये असायला हवे. म्हणजे आपण पाहू शकतो की पैशामध्ये मूल्यसंचयनाचे गुणधर्म आहेत. जसं 100 रुपयाची नोट असेल तर त्या नोटीमध्ये 100 रुपयाची आपण कुठलीही वस्तू खरेदी करू शकतो. म्हणजे त्या 100 रुपयामध्ये आपण ते 100 रुपयाच्या मूल्याची वस्तूचा संचय केलेला आहे. म्हणजे आपण जर बाजारामध्ये गेलो तर 100 रुपयामध्ये ज्या कुठल्या वस्तू उपलब्ध असतील त्या वस्तू आपण त्या 100 रुपयामध्ये खरेदी करू शकतो. अशा प्रकारे राउतर यांनी आपली व्याख्या स्पष्ट केली. त्यामध्ये त्यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. एक आहे विनिमय माध्यम, तसेच ती सर्वसाधारणपणे स्वीकार्य असायला हवी आणि त्यामध्ये मूल्यमापन व मूल्यसंचयनाचे जे गुणधर्म आहेत ते त्या वस्तूमध्ये असावयास हवे. अशा प्रकारे
प्राध्यापक राऊतर यांनी आपली व्याख्या स्पष्ट केलेली आहे. पुन्हा एकदा आपण लक्ष देऊया. जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर ती वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते, अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. अशा प्रकारच्या गुणधर्म असणाऱ्या ज्या कुठल्याही वस्तू असेल त्या वस्तू म्हणजे पैसा होय. अशा प्रकारे हे जे गुणधर्म आहे ते गुणधर्म कुठल्याही वस्तूमध्ये असू शकतील. जसं पैशामध्ये असू शकतील. सुरुवातीच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या वस्तू पैसा म्हणून वापरल्या जात होत्या, त्या वस्तूसुद्धा त्या कालावधीमध्ये पैसा म्हणून प्रचलित होत्या, म्हणजेच त्यामध्ये हे गुणधर्म होते. म्हणून असे कुठलेही गुणधर्म जर असेल तर ते वस्तू म्हणजे पैसा होय. त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ती आहे प्राध्यापक वॉकर या अर्थशास्त्रज्ञांची. तर प्राध्यापक वॉकर यांनी आपल्या व्याख्येमध्ये स्पष्ट केले की जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय. अत्यंत सोप्या शब्दात त्यांनी आपली व्याख्या मांडलेली आहे की जो पैशाचे कार्य करतो तो पैसा होय. म्हणजे जी कुठली वस्तू पैशाचे कार्य करत असेल, जसे आपण चलनी नोटा आणि नाण्यांचा उपयोग पैसा म्हणून करतो, त्याचप्रमाणे कुठलीही वस्तू असू शकते ज्यामध्ये ती वस्तू पैशाचे कार्य करत असेल तर तिला प्राध्यापक वॉकर यांनी पैसा असे म्हटलेले आहे. आणि पैशामध्ये आता आपण या आधीच्या व्याख्येमध्ये पाहिलं की कुठले गुणधर्म आहेत. ती सर्वसाधारणपणे स्वीकार्य असायला हवी, त्याचबरोबर त्या वस्तूमध्ये मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे गुणधर्म असायला हवे आणि विनिमय माध्यम म्हणून ती सर्वसाधारणपणे सर्व लोकांनी संमती करायला हवी. अशा प्रकारे जी गुणधर्म असेल ती कुठलीही वस्तू म्हणजे पैसा होय. आता आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो की पैसा जो आहे तो कशा प्रकारे उदयास आला किंवा पैशाची उत्क्रांती ही कशा प्रकारे झालेली आहे. तर जसं मानवाची उत्क्रांती होत गेली, जसं मानवाच्या आर्थिक जीवनामध्ये प्रगती होत गेली, तशी पैशाच्या ज्या वापरामध्ये, पैशाच्या गुणधर्मामध्ये बदल होत, पैशाच्या उत्क्रांतीमध्ये सुद्धा बदल होत गेलेला आहे. तर पैशाची उत्क्रांतीमध्ये आपण बघूया. पैसा अस्तित्वात येण्याचे कारण उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. पैशाचे स्वरूप, काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलत आहे. आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हे काळाप्रमाणे झालेल्या बदलांचा परिणाम आहे. पैशांच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार आहेत, ते खालीलप्रमाणे पाहूया. आता इथे यामध्ये दिलं आहे की पैसा अस्तित्वात येण्याचे जे कारण आहे ते म्हणजे उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. क्रांती म्हणजे काय? एकदम घडून येणारा बदल. जसे आपण कुठल्याही इतिहासामध्ये पाहिलं की 1857ची क्रांती असेल किंवा एखाद्या कुठलाही उठाव असेल, बंड असेल, हे एकदम घडून येणारी क्रांती असते. परंतु पैसा अस्तित्वात येण्याचे कारण म्हणजे काय? उत्क्रांती. म्हणजे त्यामध्ये सातत्याने विकास होत गेलेला. सुरुवातीला एखादी वस्तू पैसा म्हणून वापरली असेल, परंतु त्यामध्ये काही अडचणी आल्या असतील, त्यामुळे ती वस्तू कालबाह्य ठरली. त्यानंतर दुसरी वस्तू पैसा म्हणून वापरली गेली. अशा प्रकारे त्या वस्तूचा जी वस्तू पैसा म्हणून वापरली गेलेली आहे त्या वस्तूमध्ये हळूहळू विकास होत गेलेला. म्हणजे उत्क्रांती होत होत आतापर्यंत पैशाचा जो वापर आहे तो आतापर्यंत वापर होत आलेला आहे. पैशाचे स्वरूप आहे ते काळाची गरज व संस्कृतीचे विकास यानुसार सतत बदलत आहे. म्हणजे आता आपण पाहिलं की काळाची गरज जशी असेल त्या गरजेनुसार पैशामध्ये बदल होत गेलेला आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेव्हा मानवाची उत्क्रांती झाली असेल तेव्हा मानवाचे आर्थिक जीवन अतिशय कमी प्रमाणात होते. म्हणजेच त्यांच्या ज्या मूलभूत गरजा असेल, एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणे, अशा प्रकारे त्यांचे व्यवहार चालत होते. त्यानुसार त्यांनी पैसा जो असेल त्या पैशासाठी एखादी वस्तू वापरलेली असेल. परंतु जसजसा संस्कृतीचा विकास होत गेला किंवा प्रगती होत गेली, आर्थिक जीवनामध्ये प्रगती झाली, त्यानुसार पैशाच्या स्वरूपामध्ये सुद्धा बदल होत गेलेले आहे किंवा विकास होत गेलेला आहे.
आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हे पुरातन काळामध्ये जे पैशाचे स्वरूप असेल त्यापेक्षा अतिशय भिन्न असेल. सुरुवातीच्या काळामध्ये जी वस्तू पैसा म्हणून वापरली असेल ती वस्तू आता आपण पैसा म्हणून वापरत नाही, कारण त्यामध्ये बदल होत गेलेला आहे. अशा प्रकारे पैसा म्हणजे काय आणि त्याचा विकास कसा झालेला आहे त्यामध्ये आता आपण पाहूया. तर पैशाचा प्रकार यामध्ये पहिला जो प्रकार दिलेला आहे तो आहे पशु पैसा. यामध्ये आपण पाहूया की इतिहास पूर्व काळात देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशु पैसा वापरला जात होता, उदाहरणार्थ गायी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी. परंतु विभाजनाच्या अडचणीमुळे वस्तू पैसा अस्तित्वात आला. आता जेव्हा इतिहास पूर्व काळामध्ये देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशु पैसा वापरला होता, म्हणजे देवाणघेवाण करण्यासाठी काय वापरला जात होतं की पशु, जसे गायी, शेळ्या, मेंढ्या अशा प्रकारचे जे पशु आहेत त्या पशूंचा वापर वस्तू विनिमय म्हणून करण्यात येत होता. म्हणजे एका व्यक्तीकडे जर गायी असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे शेळ्या असेल तर ते एकमेकांना जे अदलाबदल करून आपल्या गरजा पूर्ण करत होत्या. गायीच्या बदल्यामध्ये शेळ्या किंवा शेळीच्या बदलीमध्ये मेंढी देऊन ते आपले व्यवहार करत होते. परंतु जे विभाजनाच्या अडचणीमुळे वस्तू पैसा अस्तित्वात आला, जे आपण वस्तू विनिमय पद्धतीमधील जी अडचण पाहिली होती की विभाजन, या वस्तूंचं आपण विभाजन करू शकत नाही, कारण हे जे प्राणी आहे हे जिवंत आहे. गायी, शेळ्या, मेंढ्या यांना आपण विभाजित करून त्या बदल्यामध्ये वस्तू विकत घेऊ शकत नाही. ही जी अडचण होती त्यामुळे जो पैसा आहे त्यामध्ये बदल होऊन वस्तू पैसा अस्तित्वात आला. म्हणजे जे सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो पशु पैसा वापरला जातो त्यामध्ये बदल होऊन वस्तू पैसा अस्तित्वात आला. त्यानंतरचं जो दुसरा प्रकार आहे तो आहे वस्तू पैसा. जुन्या काळात ज्या वस्तू पैसा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या त्या हवामानाची स्थिती व संस्कृती यावर अवलंबून होत्या. उदाहरणार्थ प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड व दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. परंतु वस्तूंचा साठा करण्यात अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आला. आता सुरुवातीला आपण पाहिलं की पशु पैसा, त्यानंतर जो दुसरा पैसा अस्तित्वात आला तो आहे वस्तू पैसा. वस्तू पैसा हा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरला जात होता. म्हणजे आधी पशु पैशाचा वापर झाला, त्यानंतर अडचणी आल्यामुळे वस्तू पैशाची निर्मिती झाली. परंतु ही जी वस्तू पैसा होता हा कसा होता, हवामानाची स्थिती व संस्कृती यावर अवलंबून होता. त्या कालावधीमध्ये जे हवामान असेल किंवा जी संस्कृती असेल त्या संस्कृतीवर अवलंबून हा वस्तू पैसा आधारित होता. उदाहरणार्थ प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत असेल, मीठ असेल, दगड असेल, तसेच विविध प्रकारच्या दुर्मिळ वस्तू असेल, अशा प्रकारच्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. धान्य असेल, प्राण्यांची कातडी असेल, धान्य असेल, शिंपले असेल, वेगवेगळ्या प्रकारची शिंपले असेल, तसेच पिसे असेल वेगवेगळ्या प्रकारची, हस्तिदंत असेल, मीठ असेल, दगड असेल, ह्या प्रकारच्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू विनिमय माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या. परंतु या वस्तूंचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आला. इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की या वस्तूंचा साठा करण्यामध्ये अडचण येते. प्राण्यांची कातडी असेल, धान्य असेल, शिंपले असेल, पिसे असेल, हस्तिदंत असेल, ह्या ज्या काही गोष्टी असेल, वस्तू असेल, त्या वस्तू पैसा म्हणून वापरल्या जात होत्या. परंतु या वस्तूंचा साठा करण्यामध्ये अडचणी होत्या. या वस्तूंचा साठा कसा करायचा, कुठे करायचा, कारण त्या कालावधीमध्ये वस्तूचा साठा करण्यासाठी पुरेशी सोय उपलब्ध नव्हती. म्हणून
या वस्तू साठा करणे शक्य नव्हते, म्हणून धातू पैसा अस्तित्वात आला. अशा प्रकारे दुसरा जो प्रकार आहे तो आहे वस्तू पैसा. त्यानंतरचा जो पैसा म्हणून विकास झाला तो आहे धातू पैसा. धातू पैसा तयार करताना सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर केला जात होता. परंतु मौल्यवान धातू व धातूंच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूंच्या नाण्यांचा शोध लागला. वस्तू पैशाच्या अडचणीनंतर धातू पैसा उपयोगात यायला लागला. धातू पैसा तयार करताना मुख्यत्वे सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर केला जात होता. कुठल्या धातूंचा वापर केला जात होता तर मुख्यत्वे करून सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी जे धातू आहे, मौल्यवान धातू आहे, या धातूंचा वापर धातू पैसा म्हणून करण्यात येत होता. परंतु मौल्यवान धातू व धातूंच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूंच्या नाण्यांचा शोध लागला. परंतु हे काही जे धातू होते त्या धातूमध्ये समानतेचा अभाव होता. ह्या गोष्टीमध्ये समानता नव्हती. म्हणजे सोन्याचं मूल्य चांदीमध्ये कसं व्यक्त करायचं, किंवा एक किलो सोनं असेल किंवा त्या कालावधीमध्ये जे काही सोनं वापरत असेल त्यामध्ये सोन्याच्या बदल्यामध्ये किती किलो ॲल्युमिनियम द्यायचं किंवा किती तांबे द्यायचं, निकेल द्यायचं, यामध्ये समानता नव्हती. म्हणून ह्या गोष्टीमध्ये समानता येण्यासाठी धातूंच्या नाण्यांचा शोध लागला. हे समानतेची जी अडचण होती, म्हणजे एका व्यक्तीकडे सोनं असेल तर त्यामधल्यामध्ये किती ॲल्युमिनियम द्यायचं, किती निकेल द्यायचं, यामध्ये कुठलीही समानता नव्हती. अशा प्रकारे या धातू पैशामध्ये अडचणी यायला लागल्या. या अडचणीवर मात करण्यासाठी त्यानंतर धातूंच्या नाण्यांचा शोध लागला. त्यानंतरचा जो चौथा मुद्दा आहे तो आहे धातूंची नाणी. पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असत. काळपरत्वे शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांमध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली. नाण्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले. एक प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी. यामध्ये प्रमाणित नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असते. अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्यांचे विनिमय मूल्य निश्चित केले जाते. ही नाणी सोने, चांदी इत्यादी धातूंपासून बनवलेली असतात. ब्रिटिश कालखंडात काही दिवस प्रमाणित नाणी वापरली जात होती. आता यामध्ये धातूंच्या नाण्यामध्ये काही राज्यांचे जे राजे होते त्यांनी मुद्रा असलेली नाणी बनवत असत. म्हणजे प्रत्येक राज्यांची आपली वेगवेगळी मुद्रा होती. जसे शिवाजी महाराजांची जी मुद्रा असेल किंवा एखाद्या दुसऱ्या प्रदेशामधील एखाद्या राजाची काही मुद्रा असेल, प्रत्येक राजांची आपली एक मुद्रा होती. आणि त्यानंतर काळपरत्वे शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यामध्ये एकवाक्यता कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने एक जे प्रणाली आहे ती निश्चित केली गेली. म्हणजेच प्रत्येक राज्यांचे जे नाणे होते ते वेगवेगळे होते, परंतु त्यामध्ये एक वाक्यता नव्हती. त्यामध्ये समजा एका राजाचं एक नाणं असेल तर दुसऱ्या राजाचं दुसरं नाणं असेल तर त्या नाण्यामध्ये समानता नव्हती. म्हणजे या नाण्याच्या मोबदल्यामध्ये किती नाणे द्यायचे त्यामध्ये अशी एक वाक्यता नव्हती. त्यामुळे काही कालावधीनंतर त्यामध्ये एक वाक्यता येण्यासाठी एक उद्देशाने एक विशिष्ट प्रणाली निश्चित केली गेली. नाण्यांचे वर्गीकरण करण्यात आले. त्या वर्गीकरणामध्ये नाण्यांचे दोन भाग करण्यात आले. एक प्रमाणित किंवा प्रधान नाणी. म्हणजे प्रधान नाणी म्हणजेच काय तर ज्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य हे सारखे असते
असे नाणे म्हणजेच प्रमाणित नाणे. दर्शनी मूल्य म्हणजे जे आपण पाहू शकतो, एखादं नाणं आपण पाहिलं आणि त्यांचं दर्शनी मूल्य आणि आंतरिक मूल्य हे समान आहे, असे म्हणजे नाणी म्हणजेच प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी. अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याचे विनिमय मूल्य निश्चित केले गेले. म्हणजेच जी यंत्रणा असेल, त्या कालावधीमधली जी यंत्रणा असेल, राजा असेल किंवा विशिष्ट काही यंत्रणा असेल, त्या यंत्रणेने विनिमय मूल्य निश्चित केले. ही नाणी सोने, चांदी इत्यादी धातूंपासून बनवलेली असत. ह्या ज्या धातूंपासून बनवलेली नाणी असते, सोने असेल, चांदी असेल, यांची दर्शनी मूल्य आणि आंतरिक मूल्य हे सारखे असते आणि यासाठी एक विशिष्ट विनिमय मूल्याची प्रणाली निश्चित करण्यात आली. ब्रिटिश कालखंडामध्ये काही दिवस प्रमाणित नाणी वापरल्या जात होती. जे ब्रिटिश कालखंड आहे, त्या ब्रिटिश कालखंडामध्ये प्रमाणित नाणी वापरल्या जात होती. त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो आहे गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. तर गौण नाणी म्हणजे काय? तर लाक्षणिक नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ ॲल्युमिनियम, निकेल यासारखे कमी दर्जाच्या धातूपासून बनवलेली असतात. भारताच्या चलनाच्या सर्व नाणी लाक्षणिक किंवा गौण नाणी आहेत. गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारामध्ये वापरली जातात. गौण नाण्यांच्या वहनीतेच्या अडचणीमुळे कागदी पैसा अस्तित्वात आला. आता इथे एक गोष्ट लक्षात येईल, गौण नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. आधी आपण प्रमाण नाणी पाहिली, त्यामध्ये दर्शनी मूल्य आंतरिक मूल्य समान आहे, परंतु गौण नाणीमध्ये ज्यांचे दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ ॲल्युमिनियम, निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूपासून बनवलेली जी नाणी असतात ती असतात गौण नाणी. ही जी नाणी असतात ती असतात गौण नाणी. भारतातील सर्व नाणी लाक्षणिक किंवा गौण नाणी आहेत. सध्याच्या भारतामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये जी नाणी वापरल्या गेली ती नाणी लाक्षणिक किंवा गौण नाणी होती. म्हणजे सोन्या चांदीच्या व्यतिरिक्त जी दुसऱ्या धातूपासून बनवलेली चलन असेल किंवा नाणे असेल ते सर्व गौण किंवा लाक्षणिक नाण्यामध्ये त्याचा समावेश होतो. ही नाणी कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी व्यवहाराच्या रकमेमध्ये त्याचा वापर केला जात होता. ही जी नाणी आहे सोन्या चांदीपेक्षा याचे मूल्य कमी होते, म्हणून याचा जो व्यवहार होता, कमी मूल्याचे जे व्यवहार असेल त्या व्यवहारामध्ये याचा उपयोग करण्यात येत होता. परंतु यामध्ये सुद्धा एक अडचण होती, वहनीतीच्या अडचणीमुळे. वहनीतीच्या म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याची अडचण होती, त्यामुळे कागदी पैसा अस्तित्वात आला. ही जी नाणी होती त्या नाण्यांमध्ये वहनीतीचा अभाव होता. धातूपासून जी बनवलेली नाणी होती त्यामध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी अडचणी येत होत्या आणि या अडचणीमुळे कागदी पैसा अस्तित्वात आला. कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकांकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. आता जेव्हा धातू पैशामध्ये वहनीतीची अडचण निर्माण आली त्यानंतर कागदी पैसा अस्तित्वात आला. म्हणजे धातू पैशाला पर्याय म्हणून कागदी पैसा अस्तित्वात आला. भारतात नोटा चलनाचा एकाधिकार कुणाकडे आहे? तर मध्यवर्ती बँकेकडे आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. तर मध्यवर्ती बँक म्हणजे आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ज्या नोटा छापतात, त्या नोटा तयार करतात, त्याच नोटाचा समावेश आपण कागदी पैशामध्ये करतो.
भारत सरकार असेल किंवा मध्यवर्ती बँक असेल, यामध्ये जे चलन म्हणून त्यांनी मान्यता दिलेली असेल, कागदी चलन म्हणून, त्यांचा समावेश कागदी पैशामध्ये करण्यात आलेला आहे. तर भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणलेली जातात व त्यापुढील चलनाच्या निर्मितीचे अधिकार मध्यवर्ती बँकेकडे म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणामुळे बँक पैसा अस्तित्वात आला. आता भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारच्या नाणी असेल ते चलनात आणण्याचं मुख्य कार्य भारत सरकार करते. म्हणजेच 1 रुपयाची नोट आणि जे नाणी असेल ते भारत सरकारकडून चलनात आणल्या जाते आणि 1 रुपयाच्या वरती जे काही नाणी असेल किंवा नोटा असेल त्यांच्या निर्मितीचे अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. म्हणजेच मध्यवर्ती बँक, भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अशा प्रकारे भारतामध्ये जो कागदी पैसा आहे तो निर्माण करण्याचा अधिकार कोणाकडे आहे तर मध्यवर्ती बँकेकडे आहे. परंतु काही अडचणी होत्या. कागदी पैशामध्ये गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणामुळे बँक पैसा अस्तित्वात आला. हा जो कागदी पैसा आहे त्यामध्ये गैरसोय टाळण्यासाठी आणि पैसा साठवण्यातील जोखीम टाळण्यासाठी बँक पैसा अस्तित्वात आला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे पुढील घटक आहेत ते आपण पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.